आजकाल एक गोष्ट खूप कॉमन झाली. पालक लसीकरणाबद्दल विचार करतात, पण खात्रीने निर्णय घेत नाहीत. कुणीतरी म्हणतं लस सुरक्षित नाही, कुणीतरी म्हणतं साईड इफेक्ट्स होतात, कुणीतरी म्हणतं नैसर्गिक इम्युनिटी पुरेशी असते आणि मग पालक 2 गोष्टींमध्ये अडकतात, भीती आणि माहिती. पण इथे एक साधा प्रश्न आहे. तुम्ही जे मानत आहात ते माहितीवर आधारित आहे की कुणाकडून ऐकलेल्या गोष्टींवर? थोडं मागे जाऊन बघा. पोलिओ, गोवर, डिफ्थेरिया, टिटॅनस, स्मॉलपॉक्स असे आजार एकेकाळी खूप सामान्य होते. अनेक मुलांना कायमचे परिणाम भोगावे लागायचे. आज हे आजार इतके कमी का झालेत? कारण म्हणजे लसीकरण. लस म्हणजे शरीराला आधीच त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियाची ओळख करून देणं. म्हणजे इन्फेक्शन येण्याआधीच शरीर तयार होतं. त्यामुळे जेव्हा खरं इन्फेक्शन येतं, तेव्हा शरीर त्याच्याशी लढायला तयार असतं. आता पालकांची मुख्य भीती कुठे असते? लस घेतल्यानंतर ताप येतो, सूज येते. पण हे समजून घ्या, हा शरीराचा रिस्पॉन्स आहे. इम्युन सिस्टीम काम करत आहे याचं चिन्ह आहे. बहुतेक वेळा हा ताप 2 दिवसात कमी होतो आणि सीरियस साईड इफेक्ट्सबद्दल बोलाल तर ते खूपच दुर्मिळ असतं. पण उलट जर लस घेतली नाही, तर त्या आजारांचा धोका खूप मोठा असतो. इथे एक सटल पण महत्त्वाची गोष्ट आहे, लसीकरण हा फक्त तुमच्या मुलाचा निर्णय नाही. जेव्हा जास्त मुलं व्हॅक्सिनेटेड असतात, तेव्हा इन्फेक्शन पसरण्याची शक्यता कमी होते. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाबरोबर इतर मुलांचाही प्रोटेक्शन करत आहात. पण आजकाल निर्णय कसा घेतला जातो? फॉरवर्डेड मेसेजेस, रँडम व्हिडिओज, अर्धवट माहिती आणि मग एक मोठा निर्णय घेतला जातो. आरोग्याचा निर्णय हे ओपिनियनवर नाही, तर अंडरस्टँडिंगवर घेतले पाहिजे. आता एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्ही लसीकरणाबद्दल जे मानता, त्यामागे सोल काय? जर तुम्हाला एक तरी डाऊट असेल, तो मनात ठेवू नका. तो कमेंटमध्ये लिहा. कारण स्पष्ट विचारल्याशिवाय स्पष्ट उत्तर मिळत नाही. आणि जर तुम्ही आधीच कन्फ्यूज असाल आणि मल्टिपल ओपिनियन्स ऐकून जरा गोंधळलेले असाल, तर DM करा. कारण क्लॅरिटी ही इन्फॉर्मेशनपेक्षा कॉन्व्हर्सेशनमधून जास्त येते. हा विषय सेन्सिटिव्ह आहे, पण खूप आवश्यक आहे. त्यामुळे शेअर करा. कारण चुकीचा निर्णय बहुतेक वेळा माहितीच्या अभावामुळे घेतला जातो, इराद्यामुळे नाही.